पहिला प्रॉब्लेम आपण अभ्यासतोय, अर्थात दया आणि कश्मा आर पार्टनर शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशिओ ऑफ 2:1 फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स अँड ॲडिशनल इन्फॉर्मेशन प्रिपेअर ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडिंग 31 मार्च 2019 अँड बॅलन्स शीट ॲज ऑन डेट. ट्रायल बॅलन्स आपल्याला दिलेला आहे. ट्रायल बॅलन्सच्या डेबिटची सर्व नोंदी आपल्याला, अर्थात ट्रेडिंग अकाउंट मी संयुक्त काढलेले आहे. ट्रेडिंग अकाउंट अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट माझ्याकडे ब्लॅकबोर्ड लहान आहे त्यामुळे मी समजावून देण्याचा प्रयत्न करतोय. अर्थात ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इकडे काढलेलं आहे, बॅलन्स शीट इकडे काढलेलं आहे. पहिल्यांदा आपण सर्व घटक हे पोस्टिंग करायचे. तत्पूर्वी तुमच्या माहितीसाठी ज्या ज्या घटकासाठी ऍडजस्टमेंट आहे त्या त्या घटकासाठी तुम्ही स्टार करायचं. ट्रायल बॅलन्स मध्ये बघा पेज नंबर 24 मध्ये पहिली ऍडजस्टमेंट आहे डेप्रिसिएट बिल्डिंग अँड मशिनरी. बिल्डिंग अँड मशिनरीला स्टार करा, आपल्याला ऍडजस्टमेंट आहे. बिल्स रिसिवेबल इन्क्लुडेस डिस्होनर ऑफ बिल्स. बिल्स रिसिवेबल ला स्टार करा. बिल्स रिसिवेबल ची ऍडजस्टमेंट कुठे देते, दुसरा पेज डेटर, म्हणजे बिल्स रिसिवेबल ला 1 करा, डेटर ला 1 करा. गुड्स वर्थ ₹1,000 टेकन बाय दया अँड पर्सनल यूज नो एंटर्ड इनटू बुक्स ऑफ अकाउंट्स. याचाच अर्थ ड्रॉविंगला ऍडजस्टमेंट आहे. ड्रॉविंग हे कुठे असतात, कॅपिटलशी निगडीत असतात. दयाच्या कॅपिटलला स्टार करा. राईट ऑफ ₹1,800 एज बॅड डेब्ट्स अँड मेंटेन आरडीडी एट 5% ऑन सडे डेटर्स. डेटर्सना बॅड डेब्ट्सची 2 एंट्री, बॅड डेब्ट्स 1 आणि आरडीडी अशा 2 आहेत, परत 2 तुम्ही काय करा, स्टार करा. त्यानंतर गुड्स ऑफ ₹6,000 वेअर सोल्ड बट नो एंट्री वॉज मेड ऑफ द बुक्स. 6,000 रुपयाचा माल विकलेला आहे पण त्याची नोंद केलेली नाही, अर्थात अनरेकॉर्डेड सेल्स म्हणजे सेल्सला ती रक्कम काय करा, स्टार करा. सेल्सचा इफेक्ट आपल्याला डेटरला द्यायचा आहे. याचा अर्थ सेल्सला स्टार आणि डेटरला परत स्टार करा. डेटरच्या 4 स्टार होतील. एवढे जागा तुम्ही सोडा, कदाचित माझ्याकडे जागा कमी आहे, तुम्ही ते ऍडजस्ट करायचं आहे. आता आपण पोस्टिंग करणार आहोत. पहिला घटक सगळे ऍडजस्टमेंट कुठले आहेत त्याला आपण स्टार केलं. आता आपल्याला पोस्टिंग करायचं. पोस्टिंग काय करणार आहे, स्टॉक दिलेलं आहे 1/4/2018 चा स्टॉक दिलेला आहे. मी रक्कम आणलेली आहे टू ओपनिंग स्टॉक 65,000 बरोबर. टू ओपनिंग स्टॉक 65,000. ट्रेडिंग अकाउंटची सुरुवात ही ओपनिंग स्टॉक नव्हते. टू ओपनिंग स्टॉक 65,000. नेक्स्ट बिल्स रिसिवेबल. बिल्स रिसिवेबल काय आपली असेट आहे म्हणून बिल्स रिसिवेबल 28,000 इनरला घ्या, त्याला ऍडजस्टमेंट आहे. माझ्याकडे जागा कमी आहे. 2 कॉलम करा, एक इनर आणि आउटर. प्रत्येक ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला आणि ट्रेडिंग अकाउंटला सुद्धा इनर आउटर, बॅलन्स शीटला लायबिलिटीला इनर आउटर आणि असेटला सुद्धा इनर आउटर असे 2-2 कॉलम करा. बिल्स रिसिवेबल असेट साइडला 28,000. वेजेस अँड सॅलरीज. वेजेस अर्थात डायरेक्ट एक्सपेंडिचर. वेजेस अँड सॅलरी, मी सॅलरी हा शब्द लिहिलेला नाही, जागा कमी आहे म्हणून. वेजेस अँड सॅलरी किती दिलेले आहे, 9,000. सन्ड्री डेटर्स. डेटर्स कुठून नोंद होतो, बॅलन्स शीटच्या असेट साइडला डेटर्स आपण घ्या. डेटर मी इथे खाली घेतलेली जागा आहे म्हणून, अर्थात डेटर्स इनरला घ्या 1,32,500. नेक्स्ट बॅड डेब्ट्स. बॅड डेब्ट्स हा एक्सपेन्सेस आहे म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला 2 बॅड डेब्ट्स इनरला घ्या. 2-3 ऍडजस्टमेंट आहेत. या दृष्टिकोनातून बॅड डेब्टला 4-5 ओळी जागा सोडा आणि इनरला बॅड डेब्ट्स 1,000. परचेसेस. ओपनिंग स्टॉकच्या खालचा दुसराच घटक असतो टू परचेसेस. 1,48,000 इनरला घ्या, त्यालाही ऍडजस्टमेंट आहे 1,48,000. नेक्स्ट मोटर कार. मोटर कार ही आपली असेट आहे म्हणून बॅलन्स शीटच्या असेट साइडला मोटर कार, इथं मोटर कार नोंदवलेलं आहे 68,000. नेक्स्ट मशिनरी असेट आहे, परत बॅलन्स शीटच्या असेट साइडला मशिनरी इनरला 1,14,800. नेक्स्ट ऑडिट फीज. ऑडिट फी आपला एक्सपेन्सेस आहे म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला ऑडिट फीज 4,500. नेक्स्ट सेल्स रिटर्न. सेल्स रिटर्न हे सेल्स मधून वजा करायचे किंवा परचेस रिटर्न आणि सेल्स रिटर्न दोन्ही दिलेले असतात. तेव्हा डेबिटचा घटक असेल तो क्रेडिट मधनं वजा करा आणि क्रेडिटला दिलेला घटक असेल तो डेबिटला वजा करा. याचाच अर्थ सेल्स मधून आपण काय वजा करतो, सेल्स रिटर्न वजा करतो. सेल्स रिटर्नची किंमत आपल्याला किती दिलेली, 2,000 रुपये दिलेले. त्यानंतर डिस्काउंट. डिस्काउंट कुठलाही डिस्काउंट दिलेला नाही पण तो डेबिट साइडला दिलेला म्हणजे तो एक्सपेंडिचर आहे म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला डिस्काउंट 2,300.
बिल्डिंग असेट आहे, बॅलन्स शीटच्या असेट साइडला बिल्डिंग, इनरला घ्या 75,000. नेक्स्ट कॅश ॲट बँक, आपले असेट आहे कॅश बॅलन्स. कॅश बॅलन्स मी इथे घेतलेला आहे कॅश 12,000. नेक्स्ट 10% इन्व्हेस्टमेंट 20,000. 10% इन्व्हेस्टमेंट आपण गुंतवणूक केलेली आहे, 10% व्याजानं ही इन्व्हेस्टमेंट केलेली आहे 20,000ची. इनरला घ्या, त्यावरती ऍडजस्टमेंट आपल्याला आहे, हिडन ऍडजस्टमेंट आहे. रॉयल्टीज हा डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. टू रॉयल्टीज अर्थात ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला किती घेतलेले 3,000. एवढे लक्षात घ्या. ट्रायल बॅलन्स शीट डेबिटची जी बाजू आहे त्या डेबिटच्या बाजूचं पोस्टिंग हे तुमचं एक तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, ट्रेडिंग अकाउंट किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला होतं, अन्यथा ते असेटला होतं. म्हणजे पहिला घटक आहे ट्रायल बॅलन्सची डेबिटची जी घटक आहे त्या सर्व घटकांची नोंद एक तर ट्रेडिंग किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला होते, नसेल तर ती कोठे होते बॅलन्स शीटच्या असेट साइडला होते एक. आता त्याच्या अपोजिट ट्रायल बॅलन्सची क्रेडिट बाजू, ट्रायल बॅलन्सची क्रेडिट बाजू काय दिलेले आहे, जनरल रिझर्व्ह दिलेला आहे. एनी रिझर्व्ह ट्रीटेड ॲज लायबिलिटी. मी इथं काय घेतलेलं आहे, सर्वात खालती घेतलेलं आहे 14,500, 14,500 जनरल रिझर्व्ह लायबिलिटी साइडला. कॅपिटल अकाउंट, आता स्वतंत्र कॅपिटल अकाउंट आपण काढलेलं आहे, पण कॅपिटल आपण कुठून नोंदवतो, लायबिलिटी साइडला कॅपिटल अकाउंट आहे. दया आणि कशमा, अर्थात दयाचे कॅपिटल किती आहे 1,60,000 आणि कशमाचं कॅपिटल किती आहे 1,20,000. त्यानंतर क्रेडिटर्स, क्रेडिटर्स कुठे असतात, लायबिलिटी साइडला असतात, अर्थात क्रेडिटर्स 98,000. आरडीडी, आता आरडीडी कुठे दिले, आरडीडी रिझर्व्ह फॉर डाउटफुल डेब्ट्स किती 1800. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला घ्या आरडीडी. नेक्स्ट सेल्स, सेल्सची रक्कम दिलेली आहे, सेल्स कुठे लिहितो आपण, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला बाय सेल्स 2,85,500. त्यानंतर आउटस्टँडिंग वेजेस, जेव्हा ट्रायल बॅलन्स मध्ये आउटस्टँडिंग वेजेस हा घटक असतो तेव्हा आउटस्टँडिंग वेजेस डायरेक्ट द्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या, प्रॉफिट अँड लॉस नाही काय, आउटस्टँडिंग वेजेस डायरेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला ट्रायल बॅलन्स दिली असल्यामुळे तो डायरेक्ट आपल्याला तिथे लिहायचा. या व्यतिरिक्त परचेस रिटर्न, आपण अभ्यासलं सेल्स मधून सेल्स रिटर्न वजा केले, आता परचेस मधून काय करा, परचेस रिटर्न वजा करा. 1,48,000 मधून 4,000 वजा करा, येणारी फिगर तुम्ही आउटरला घ्या 1,44,000. नेक्स्ट डिस्काउंट, फक्त डिस्काउंट दिलेला आहे, पण क्रेडिट साइडचा जर डिस्काउंट असेल तर ते आपलं इन्कम असतं. इन्कम साइड आपली कुठं असते, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. इथं मी एकत्र रेषा मारलेल्या आहेत, याचा अर्थ प्रॉफिट अँड लॉस माझा इथं सुरू झालेला आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला 1,800 रुपये आपल्याला काय मिळालेलं आहे, डिस्काउंट मिळालेलं आहे, ते आपलं इन्कम आहे. याचा अर्थ पोस्टिंग झालं. गेल्या वर्षीचा तुम्ही अभ्यासलेला भाग इथं पूर्ण झालेला आहे. पोस्टिंग कसं करायचं हे तुम्हाला लक्षात आलं. आता ऍडजस्टमेंट आपल्याला सोडवायचे. पहिली ऍडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉक ₹40,000, एकच रक्कम दिलेली आहे. क्लोजिंग स्टॉकची पहिली ऍडजस्टमेंट आपण काय करतो, क्लोजिंग स्टॉकची जी रक्कम असते ती कुठून नोंदवतो, पहिला घटक द्या ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला बाय क्लोजिंग स्टॉक. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला क्लोजिंग स्टॉक किती आहे रक्कम 40,000. 40,000. त्याचा दुसरा इफेक्ट द्या, बॅलन्स शीटच्या असेट साइडला स्वतंत्र घटक टाका. आता मला जागा कमी पडणार आहे तरी मी काय करतो, इथं ऍडजस्ट करतोय वरच्या बाजूला, असेटच्या खालच्या बाजूला क्लोजिंग स्टॉक, डायरेक्ट क्लोजिंग स्टॉक. किती रक्कम आहे 40,000. क्लोजिंग स्टॉक 40,000. सेकंड ऍडजस्टमेंट डेप्रिसिएट बिल्डिंग अँड मशिनरी ₹5%. मशिनरी वरती 5% डेप्रिसिएशन आकारा आणि सॉरी बिल्डिंग वरती 5% डेप्रिसिएशन आकारा आणि मशिनरी वरती 3% डेप्रिसिएशन आकारा. सुरुवातीचा घटक आहे बिल्डिंग, बिल्डिंग वरती 5% डेप्रिसिएशन. बिल्डिंग कुठे आहे, बॅलन्स शीटच्या असेट साइडला, त्यामधून लेस करा 5% डेप्रिसिएशन. 75,000च्या 5% काढायचे. सोपं आहे, 75,000च्या 10% काढा. 75,000च्या 10% किती, 1 शून्य गेल्यावर किती होतील 7,500. 7,500च्या निम्मे करा. 7,500च्या निम्मे, 7,000च्या निम्मे 3,500 आणि 500च्या निम्मे 250 म्हणजे किती होतील 3,750. यातून लेस करा 3,750.
आणि ते वजा करून आउटरला रक्कम घ्या. बिल्डिंग वरचे एक इफेक्ट दिला, 5% डेप्रिशिएशन बिल्डिंग वरती आकारलं 3750. याचा दुसरा इफेक्ट द्या. डेप्रिशिएशन आपला काय आहे, एक्सपेन्सेस आहे. एक्सपेन्सेस म्हणून कुठं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला, अर्थात माझी जागा कमी आहे मी एकत्र घेतो, टू डेप्रिशिएशन ऑन बिल्डिंग किती 3750. बिल्डिंगच्या ऍडजस्टमेंट लक्षात आले का? बिल्डिंग वरती 5% डेप्रिशिएशन आकारा. याचाच अर्थ बिल्डिंगची जी रक्कम आहे त्या बिल्डिंगच्या रकमेमधून हे 3750 वजा करा आणि तेवढाच इफेक्ट पुढे द्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला 3750. त्याच पद्धतीनं 3% मशिनरी वरती आकारायचे. मशिनरी किती? 1,14,800 लेस 3% डेप्रिसिएशन. 1,14,800 मी इथं कॅल्क्युलेशन करतो. 1,14,800 इंटू 3/100. 2 शून्य गेले बरोबर. 8 त्रिक 24 बरोबर. उरले 2. 3 चौक 12 13 14. चला 1. 3 एके 3. 3 ने 4. 3 एके 3. किती आले? 11 त्रिक 33 म्हणजे 34 44. ती रक्कम वजा करा. 34 44 वजा करा. येणारी रक्कम आउटरला घ्या. आता त्याचा दुसरा इफेक्ट द्या. डेप्रिसिएशनचा दुसरा इफेक्ट कुठे येणार आहे? टू डेप्रिसिएशन ऑन बिल्डिंग काय मशिनरी. किती आलं डेप्रिसिएशन? 34 44. 3444. 3444. नेक्स्ट घ्या. काय ऍडजस्टमेंट आहे? बिल्स रिसिवेबल इन्क्लुडेड डिसऑनर्ड बिल ऑफ रुपीज 3000. बिल्स रिसिवेबल मध्ये इन्क्लूड आहे. बिल्स रिसिवेबल कुठे आहेत आपले? 28,000. की ज्या हुंडीच्या रकमेमध्ये कशाचे 3000 समावेश आहेत? डिसऑनर ऑफ बिलचे 3000 इन्क्लुडेड आहेत. याचाच अर्थ बिल्स रिसिवेबल बॅलन्स शीटला असेट साइडला आहे, त्यातून वजा करा डिसऑनर ऑफ बिल. डिसऑनर ऑफ बिल कितीचे? 3000. 28,000 मधून 3000 वजा करा. आउटरला घ्या 25,000. 28,000 28,000 मायनस 3000 इज इक्वल टू 25,000. सेकंड इफेक्ट द्या. बिल्स रिसिवेबल कमी झाले याचा अर्थ तुमचे काय वाढतात? डेटर वाढतात. ऍड डेटर मध्ये काय करा? ऍड करा. ऍड डिसऑनर्ड. डिसऑनर ऑफ बिल किती? 3000. याचा अर्थ तुमचे डेटर काय होतील? वाढतील. डेटर वाढतील. नेक्स्ट. गुड्स वर्थ ₹1,000 taken by Daya for personal use was not entered in the books of accounts. 1,000 रुपयाचा माल दयानं त्या व्यवसायातून काढलेला आहे, म्हणजे ते काय आहे? ड्रॉविंग आहे. याचाच अर्थ दयाचं ड्रॉविंग कुठं आहे? कॅपिटल कुठं आहे? दयाच्या कॅपिटल मधून वजा करा लेस ड्रॉविंग्स. किती आहे? 1,000. इनरलाच घ्या. 1,60,000 मधून 1,000 गेले म्हणजे किती झाले? 1,69,000. इनरलाच घ्या. अजून एक ऍडजस्टमेंट आपल्याला नेट प्रॉफिटचे नोंदवायचे. याचाच अर्थ दयानं व्यवसायातले 1,000 रुपये काढलेले आहेत. याचा अर्थ दयाच्या कॅपिटल मधून 1,000 वजा करा. किती रक्कम येणार आहे? 1,59,000 येणार आहे. त्याचा दुसरा इफेक्ट द्या. ड्रॉविंग कुठं नोंदवतो आपण? आपल्या ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला बाय ड्रॉविंग किंवा गुड्स युज्ड बाय दया. ड्रॉविंग्ज किती? 1,000. ड्रॉविंग किती आहे? 1,000. कॅपिटल मधून 1,000 वजा करा आणि ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला 1,000 नोंदवा. नेक्स्ट. राईट ऑफ ₹8. त्याच्या अगोदर ऍडजस्टमेंट बघा. गुड्स ऑफ 6 नंबरचे ऍडजस्टमेंट. गुड्स ऑफ ₹6,000 वेअर सोल्ड बट नॉट एंट्री वाज मेड. 6,000चा माल विकलेला आहे पण त्याची नोंद केलेली नाही. याचा अर्थ 6,000चा माल विकलेला आहे, त्याची नोंद अगोदर करावी लागेल आपल्याला. याचा अर्थ सेल्स कुठे आहेत आपले? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. त्यामध्ये कितीचा नोंद करायचे? विकलेला माल किती आहे? 6,000. याचाच अर्थ 2,85,500 मध्ये किती मिळवा? 6,000 मिळवा. किती होते? 2,85 2,91,500 बरोबर. अनरेकॉर्डेड सेल्स म्हणा त्याला. सेल्स मध्ये न नोंदवलेली विक्री किती? 6,000. सेल्स मध्ये म्हणून ऍड करा 6,000 रुपये. याचा अर्थ तुमचे टोटल सेल्स किती होतील? 2,91,500. त्यामधून 2,000 आपल्याला वजा करायचे.
आणि येणारी रक्कम तुम्ही आउटरला घ्या. 291,500 वजा 2000 म्हणजे 289,500 तुमच्या आउटरला येतील. याचा दुसरा इफेक्ट द्यायचा आहे, जर सेल्सशी रिलेटेड ऍसेट्स असेल, सेल्स मध्ये ऍड केलेले आहे तेवढेच डेटर वाढतील. विक्री केलेले म्हणजे मालाची रक्कम आपली येणार आहे. आपले कुठे आहे डेटर्स, कुठे आहे इथं आहेत. परत डेटर मध्ये करा, ऍड करा अनरेकॉर्डेड सेल्स, न नोंदवलेली विक्री किती 6000. त्या तिन्हींची मी इथे एकत्रित बेरीज करतोय आता. 500 6 6 5 11 3 आणि 4 किती आली 1,41,500. आता ऍडजस्टमेंट नंबर 5. ऍडजस्टमेंट नंबर 5 काय सांगितलेलं आहे, राईट ऑफ ₹1800 एज बॅड डेट्स अँड मेंटेन 5% एज आरडीडी ऑन डेटर्स. अगोदर काय करा 1,800 रुपये राईट ऑफ करा. राईट ऑफ करा याचाच अर्थ कमी करा. बघा मी सांगतोय त्या पद्धतीनं 1,800 रुपये मायनस करा बॅड डेट्स म्हणून, आणि दुसरा इफेक्ट काय करा तेवढी रक्कम तुम्ही बॅड डेट्स मध्ये ऍड करा आणि 1,800 ऍड केल्यानंतर मायनस केल्यानंतर त्यावरती काय करा 5% आरडीडी आकारा. संपले.